या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची अर्थात EVM फर्स्ट लेवल चेकिंग ही प्रक्रिया 2 दिवस यशस्वीरित्या पार पडली। ही प्रक्रिया मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली। या फर्स्ट लेवल चेकिंगमध्ये सर्व मास्टर ट्रेनर्सनी सक्रिय सहभाग घेतला। मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटची काटेकोरपणे तपासणी करण्यात आली। मशीन्स कार्यक्षम आहेत की नाही, बटणं, सिग्नल, डिस्प्ले आदी बाबींची सखोल चाचणी घेण्यात आली। या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मास्टर ट्रेनिंग टीमचे प्रमुख तपन डंके यांनी वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देत सर्व कामकाजावर लक्ष ठेवलं। शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास टेम्पोतून EVM मशीन्स बाहेर काढण्यात आल्या। त्यानंतर तपासणी सुरू झाली। तपासणीसाठी 7 टीम बनवण्यात आल्या असून प्रत्येक मशीनसाठी विशेष कर्मचारी नेमला आहे। याशिवाय प्रत्येक टीमसाठी विशेष अधिकारी नेमला आहे। यात खराब असलेल्या मशीन्स बाजूला काढण्यात आल्या। दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिकेकडे प्राप्त मतदान यंत्रांची तपासणी करण्यात आली। हुतात्मा स्मृती मंदिराच्या पाठीमागील सभागृहात पहिल्या दिवशीची तपासणी प्रक्रिया पार पडली। ही प्रक्रिया आणखीन 2 दिवस चालणार आहे। मतदान यंत्रांची तांत्रिक स्थिती, कार्यक्षमता आणि सुरक्षिततेची सखोल तपासणी करण्यात आली। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगानं शनिवारी पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये महत्त्वाची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या यंत्रणा, मनुष्यबळ, साहित्य, तांत्रिक सुविधा तसंच सुरक्षा आणि व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखा अधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर, प्रभारी मुख्य लेखा परीक्षक सदानंद वाघमारे, सहनगररचना प्रमुख मनीष भिष्णुरकर, सह आयुक्त गिरीश पंडित, सह आयुक्त शशिकांत भोसले, सह आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका अकुलवार, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, अग्निशमन प्रमुख राकेश साळुंखे, संबंधित विभागीय अधिकारी तसंच विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 12चे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायक कोंड्याल, सिद्धेश्वर कमटम, अर्चना वडनाल, सिद्धाराम खजुर्गी यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी त्यांनी सुनीलनगर, आशानगर आदी भागात होम टू होम प्रचार केला। यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारांना भाजपलाच मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना विनायक कोंड्याल यांनी गेल्या 20 वर्षांपासून प्रभागात केलेल्या विकास कामांच्या बळावर पुन्हा निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला। असलेले सारिकाताई खजुर्गीसाई ताई तसेच अर्चनाताई वडनाल, सिद्धेश्वर कमटम आणि मी विनायक रामकृष्ण कोंड्याल आज या ठिकाणी प्रभाग 12 मध्ये आमच्या प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ झाले आणि शुभारंभ करत असताना लोकांची गाठीभेटी घेत असताना अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी लाभतोय। कामाच्या जोरावर आणि लोकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मेघनाथ एमुल, शेखर इगे, पूजा श्रीकांत वाडेकर, कादंबरी मंजेली यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारपासून करण्यात आला। यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मतदानाचं आवाहन करण्यात आलं। जय श्रीराम, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, भारतीय जनता पार्टीचा जय असो, जय असो, जय श्रीराम, जय श्रीराम।
याप्रसंगी भद्रावती पेठ, व्यंकटेश्वर झोपडपट्टी या भागात मतदारांना भेटून त्यांना कमळ चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 5 मधील नगरसेवक पदासाठी स्वीकृती मिळूनही ती नाकारत राजाभाऊ आलुरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षांतर्गत निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना ऑटो रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. याच प्रभागातून त्यांच्या सहकाऱ्यांपैकी सरस्वती सुरवसे यांना सफरचंद तर शीतल झाडगे यांना कपाट हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. या तिन्ही उमेदवारांच्या अपक्ष उमेदवारीमुळं प्रभाग 5 मधील निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचं चित्र आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राजाभाऊ आलुरे यांनी भाजपमधील अंतर्गत कारभारावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की पक्ष वाढवण्याऐवजी काही जण आपल्या परिवाराचा आणि गटाचा विस्तार करण्यावर भर देत आहेत. निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं असून आमची स्पष्टपणे फसवणूक झाली आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी मला AB फॉर्म दिला होता, मात्र नंतर दिशाभूल करण्यात आली आणि ऐनवेळी निर्णय बदलण्यात आला. त्यामुळं आमच्यासमोर अपक्ष निवडणूक लढवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. प्रभागातील नागरिकांचा आम्हाला प्रचंड पाठिंबा आहे. जनतेच्या बळावर आम्ही बहुमतानं निवडून येऊ याची मला पूर्ण खात्री आहे, असंही राजाभाऊ आलुरे म्हणाले. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.